अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ बुधवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे। पूर्व वैमनस्यातून ओमकार कांबळे याच्यावर गोळीबार करणाऱ्या अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे या दोघांना पोलिसांनी अटक केली। सांगलीवाडी येथील गुंड ओमकार जितेंद्र कांबळे हा जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता। या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती। याच कामासाठी बुधवारी तो इचलकरंजी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आला होता। रात्रीच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तो आपल्या मोटरसायकलवरून जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला। या हल्ल्यात एक गोळी ओमकारच्या उजव्या बरगडीत खोलवर घुसल्याने तो गंभीर जखमी झाला। पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले असून शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। हा गोळीबार इचलकरंजीतील पुजारी मळा येथील अनुराग सूर्यवंशी आणि यशवंत कॉलनीतील ओमकार शेंडे यांनी केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। दोघेही संशयित नदीवेस नाका परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून दोघांनाही बेड्या ठोकल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र आणि त्यांना कोणाचे पाठबळ होते का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।